स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये जाणार आहोत, सुरळगाव. तिथे एक मस्त मंदिर आहे. चला मी घेऊन जातो तुम्हाला त्या देवीच्या मंदिरामध्ये. तर आता शहागडवरून पुढे आलेलो आहे, राक्षस भवनच्या रस्त्याला आम्ही आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत नारायणगड, जिथे ते मंदिर आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. पण आता थोडंसं आम्ही ब्रेक घेतलेला आहे. बघूयात पुढे. आम्हाला एक पाठ लागलेला आहे, राक्षस भवनचा रस्ता आहे आणि मस्त पूल आहे, हिरवगार वाटायले सगळं. आज ह्यावेळेस पाणी आहे इथे मम्मी. तर समोर पुढे जाता जाता तुम्हाला असा एक चौक लागेल. तिथे काहीच नाही त्या चौकामध्ये, पण तरी पण चौक लागणार आहे. तर असा हा चौक आहे. तर ह्या साईडला 3 किलोमीटरवर राक्षस भवन आहे आणि समोर सुरळगाव आहे. तर हे माझ्या मामाचं गाव आहे सुरळगाव. तर इथून मी डायरेक्ट आता समोर जाणार आहे. काय म्हणते आई? जर तुम्हाला म्हणजे शहरात राहून खूपच कंटाळा आलेला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या गावाला एकदा भेट द्या. हा रस्ता खराब असेल, पण जी काही नैसर्गिक वातावरण असतं आणि जो काही खरा ऑक्सिजन असतो तो फक्त गावातच असतो. जरा जास्त बोलतोय काय? तर कसं वाटतंय? छान वाटतं. तुझ्या घरी येऊन मस्त वाटतं. आमचं लहानपणीचं गाव आहे हे का? हां. छान आहे. मोसंबी वगैरे पण आहे. आमची मोसंबी पण आहे, नारळाचं बाग आहे. अजून तू गेवराईला आलती का इथून? हो, म्हणजे कशी आली? सायकलवर छोटी असतात. सायकलवर. गावात कुणाचं तरी लग्न आहे, मस्त गाणे लागलेले आहेत, गावातले गाणे आहेत मस्त. कॉपीराइट येईल नको. मंदिर एकदम शांत आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे हा एक तळ मजला आहे. एक मिनिट, इथून मी खाली आलेलो आहे. या साईडने खाली गेलं ना, खूप सुंदर वातावरण तुम्हाला दिसेल. वापस चाललेलो आहे.
इतक्या खाली आलेलो आहे आणि हार आणायचीच विसरलो आम्ही. जे सगळ्यात लहान असतं ना त्यालाच कामं सांगतो. चलो इथून सुरू होते ना. यास मी लहानपणी इथं बघितलेलं. हां हां हेच हे वालच. मला असं वाटतं जरा बुटच वगैरेच घालून यायला पाहिजे होतं. ही गोदावरी नदी आहे. पैठण असते 20 किलोमीटर पैठण. हां मला ते नाथसागर वगैरे माहिती आहे. हा नाथसागरचं एकनाथ महाराजाचं मंदिर आहे पैठण. मी लहानपणी इथं आलेलो होतो. हा तुम्ही लहान असताना घेऊन आलेले तुमचे पाळणे सोडले, पाळण्यात बसून हां पाण्यामध्ये सोडाले. ते देवीचं अरे बा पडशील हा इथून हळू जरा. इथं जर थोडा जरी तोल गेला तोंडावरच आपटत आहे माणूस. मला वाटतं समोर इथून जायचं. मला काही इतका एक्सपिरियन्स नाही आहे व्लॉगिंग वगैरे करण्याचा, त्यामुळे ऐन त्या टायमाला काय बोलायचं ना समजत नाही. तर तरी मी प्रयत्न करतो आहे की चांगला व्लॉग बनवावा. एका छोट्याशा व्हिडिओमधून जर तुम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जागा तुम्ही किंवा प्लेसेस जर बघू शकताय तर किती मस्त आहे. किती म्हणजे वातावरण खूपच सुंदर आहे. आणि त्याहून अवघड हा जो खडक आहे हा आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहोत असं मला वाटतंय, पण अजून माहीत नाही. मित्रांनो खूपच शांत वातावरण आहे आणि खूप सुंदर असे नजारे पण आहेत, तुम्ही बघू शकता. चला तर देवीचं दर्शन तर झालेलं आहे. आता आम्ही झालेलो आहोत वापस. हा रस्ता फक्त इथे थोडा ॲडव्हेंचर आहे रस्त्याचं, बाकी खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. नाही खूप दिवसांनी माझ्या गावाला आलो मी, कारण आजकाल आता कुठे वेळ भेटतोय. गावाकडे जाण्यासाठी कोणालाच वेळ भेटत नाही आता. आपला